जर दररोज सीताफळ खात असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। सीताफळ खाणारे आता सावध व्हा। सीताफळ खाल्ल्याने 2 दिवसांमध्ये अचानक 22 जणांना हार्ट अटॅक आल्याची मोठी घटना या ठिकाणी समोर आलेली आहे। डॉक्टरचा यावर विश्वासच बसत नाही। नेमकं सीताफळ खायचं की नाही याबद्दल आता नवीन संशोधन डॉक्टरच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे। त्यामुळे सीताफळ खाणारे आता सावधान व्हा। सीताफळ ज्याला सर्वजण आपण आवडीने खातो, पण हे सीताफळ आपल्या पोटात गेल्यानंतर नेमकं काय होतं याविषयी एक नवीन संशोधन डॉक्टरांकडून आता समोर आलेलं आहे। हे फळ चवीला गोड जरी असलं पण हे पोटात गेल्यानंतर विषाचं काम सुरू होतं। इतकंच नाही तर काही विशेष परिस्थितीमध्ये हे फळ तुमचा जीव देखील घेऊ शकतं, असं डॉक्टरच्या नवीन संशोधनामध्ये या ठिकाणी समोर आलेलं आहे। त्यामुळे तुम्ही जर सीताफळ खात असाल तुम्ही तर आता सावधान व्हायचं आहे। नेमकं कोणी सीताफळ खायला पाहिजे, कोणत्या व्यक्तीने सीताफळ खाल्लं नाही पाहिजे, कोणत्या वेळेला सीताफळ खाल्लं नाही पाहिजे, आता डॉक्टरांनी तुम्हाला संपूर्ण माहिती या सीताफळच्या बाबतीत सांगितलेली आहे। असं एक धक्कादायक संशोधन ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडालेली आहे। कारण सीताफळचा सीझन आता या ठिकाणी सुरू आहे। अनेक लोक सीताफळ खायला सुरुवात देखील केलेली आहे, पण सीताफळचा सीझन सुरू असल्याने दररोज एक तरी किमान दररोज लोक सीताफळ खाऊ लागलेत। त्यामुळे सीताफळ खाल्ल्यानंतर होणारा धोका ऐकून तुम्ही देखील म्हणाल, आम्ही किती वर्षापासून सीताफळ खात आहोत पण आम्हाला तर काहीच कसं काय झालं नाही, असं तुमच्या मनामध्ये नक्की आलं असेल। पण या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये हळूहळू होत असताना मित्रांनो आपल्याला त्याची कल्पना देखील येत नाही। आपण केलेल्या छोट्या छोट्या चुका शरीरामध्ये हळूहळू आजार वाढायला सुरुवात होतात आणि अचानक एक दिवस आपलं दुखणं इतकं मोठं होतं की आपल्याला काहीच कळत नाही। जेव्हा जेव्हा आपण दवाखान्यात जातो, चाचण्या केल्यानंतर एक लक्षात येतं की आपल्याकडून एक खूप मोठी चूक झालेली असते। त्यामुळे डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले की या 4 प्रकारच्या लोकांनी अजिबात सीताफळाला धक्का सुद्धा लावू नये। एक वेळ ते फेकून द्यावं पण अजिबात सीताफळाला धक्का सुद्धा लावू नये, असं डॉक्टरांच्या नवीन संशोधनातून आता या ठिकाणी समोर आलेलं आहे। सीताफळ याविषयी लोकांमध्ये अनेक गैरसमज सुद्धा आहेत, पण नवीन धक्कादायक संशोधन अवघड झाल्यामुळे आता फळ खात असताना आपण काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की सीताफळ झालेले नवीन संशोधन नेमकं काय सांगते। सीताफळ खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामध्ये काय असं होतं की ज्यामुळे आता 22 जणांना 2 दिवसांमध्ये 4 प्रकारच्या लोकांना हार्ट अटॅक आल्याची संपूर्ण घटना या ठिकाणी समोर आलेली आहे। आता बघा, डॉक्टरच्या माध्यमातून सीताफळ खाणाऱ्या लोकांविषयी नवीन संशोधन समोर आले। शास्त्रज्ञ याविषयी नेमकं काय म्हणालेत, सीताफळ कोणत्या वेळी तुम्ही खायला पाहिजे, सीताफळ खाण्याची योग्य पद्धत नेमकी कोणती आहे, सीताफळ खाल्ल्यानंतर काय खायचं आणि सीताफळ खाल्ल्यानंतर नेमके कोणते पदार्थ खायचे नाहीत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणते असे लोक आहेत की ज्यांनी सीताफळ अजिबात खायचं नाही, एक वेळ ते फेकून द्यायचं, अजिबात खायचं नाही। डॉक्टरांनी लोकांनी सीताफळ खाण्यास मनाई केलेली आहे। सीताफळच्या बाबतीत अतिशय महत्त्वाची आणि संवेदनशील माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही पण सीताफळ खात असाल तर कोणत्या 4 प्रकारच्या लोकांनी सीताफळ खायला नाही पाहिजे, डॉक्टरने यावर काय संशोधन केले, तुम्ही 2 मिनिटाच्या आतमध्ये यामध्ये लक्ष देऊन पाहायचं आहे। तुमच्या जवळच्याच व्यक्तीचा हे सीताफळ जीव वाचवू शकतं। कारण महाराष्ट्राची हादरवणारी घटना गेल्या 2 दिवसांमध्ये 22 जणांचा हार्ट अटॅक घेऊन सीताफळ खाण्याचा धोका वाढवलाय। आता हे सीताफळ खाल्ल्यानंतर पोटात नेमके काय बदल होतात ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला एक धक्का बसलेला आहे। एक नवीन संशोधन या ठिकाणी उघड झालेलं आहे, ज्यामुळे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की सीताफळ कशा पद्धतीने तुम्ही खाल्लं पाहिजे, सीताफळ खाल्ल्यानंतर कोणते आजार होतात। चला आधी जाणून घेऊया, या सीताफळाला थोडं आपण जवळून ओळखूया। आता बघा, सविस्तर माहिती जाणून घेण्याकरता आता तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। सीताफळावर झालेल्या संशोधनामध्ये तुम्हाला नेमकं कोणी सीताफळ खाऊ नये, 4 प्रकारच्या लोकांनी अजिबात सुद्धा हात सुद्धा लावू नये, असं डॉक्टरच्या संशोधनामध्ये समोर आलेले आहे। आता बघा, सीताफळावर संशोधन करताना असं लक्षात आलेले आहे की सीताफळ हे मूळचं महाराष्ट्रातील किंवा भारतातील अजिबात नाही। हे फळ वेस्ट इंडियामधील आणि दक्षिण अमेरिकेमधून आलेले हे सीताफळ आहे। हे आपल्या मातीत इतकं रुजू झाले की त्याच्या संस्कृतीला, त्याच्या भाषेमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सीताफळ अनेक लोक खात असतात। आता एकदम लोक मस्त मधुर असतं, गोड असतं। काही जण म्हणतात की रक्त वाढवतं, माउस पेशंटसाठी अतिशय चांगलं असतं। आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर याच्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी असतं, व्हिटॅमिन सी असतं, नैसर्गिक साखर देखील असते।
भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतात। आता कदाचित हे तुम्हाला माहिती ऐकून सीताफळ खूप चांगलं आहे असा तुमचा भ्रम देखील झाला असेल, पण सुपर फूड नसून ते अतिशय गंभीर आजारांना तुम्हाला बळी पडू शकतं। त्यामुळे सीताफळ खाण्यापूर्वी 1000 वेळा तुम्ही आता विचार करायला पाहिजे। आता या 4 प्रकारच्या लोकांनी अजिबात सीताफळ खाऊ नये, अन्यथा हार्ट अटॅक, कॅन्सर सारखे आजार पुढे जाऊन होऊ शकतात असं डॉक्टरच्या संशोधनामध्ये आता समोर आलेलं आहे। सीताफळ खात असताना आपल्याला ते चांगलं दिसतं, दिसायला देखील चांगलं वाटतं, गोड लागतं, पण तुमच्या शरीरात जाऊन ते पुढे काय करू शकते याची कल्पना देखील तुम्हाला नसेल। सीताफळाचे फायदे तुम्हाला माहीतच आहेत, पण त्याचे तोटे किंवा ते खाल्ल्यानंतर नेमकं काय होतं, कोणत्या लोकांनी ते खायला नाही पाहिजे, कोणत्या लोकांनी खायला पाहिजे, कोणत्या लोकांना पुढे जाऊन शुगर होते, कोणत्या लोकांना हार्ट अटॅकचा धोका होऊ शकतो, आता हे तुम्ही पाहायचं आहे। हे ऐकल्यानंतर तुमचे डोळे उघडतील। याचा फायदा लोक सांगतात, सर्वजण फायदा सांगतात, परंतु यामुळे पुढे जाऊन कोणता तोटा होऊ शकतो हे तुम्हाला कोणीच सांगत नाही। त्यामुळे व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची खास तुमच्यासाठी माहिती आलेली आहे। डॉक्टरांनी नेमकं काय सांगितले हे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा, सीताफळाविषयी सर्वजण सांगतात की तुम्ही खावे चांगले, पण डॉक्टरच्या नवीन संशोधनामधून आता एक धक्कादायक बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। आपण पहिल्यांदा पाहूया की याचा फायदा काय होतो बघा, त्यानंतर आपण याचे तोटे पाहूया। त्यामुळे हे ऐकल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका, कारण की फायदे ऐकून व्हिडिओ बंद केला तर तुम्ही आजारी पडल्याशिवाय राहणार नाही। दुसरा फायदा याचा असं लक्षात घ्या की तुमच्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लोकांना पचनाचा त्रास आहे, पोट साफ वगैरे होत नाही, अशा लोकांचं त्यांच्या फायबरमुळे त्यांचं पोट साफ होतं, हा त्यांचा फायदा आहे। बघा, तुमच्या हृदयासाठी काही जण म्हणतात की चांगला आहे, परंतु अनेक लोकांना हृदयासाठी हे फळ चांगलं नाही असं देखील डॉक्टरच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेलं आहे। मॅग्नेशियमचा विचार केला तर हृदयाला अतिशय फायदेशीर ठरतं, हे पण कोणत्या 4 प्रकारच्या लोकांना हे फायदेशीर ठरतं हेच तुम्हाला माहित नाही। आता बघा, व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, आजपर्यंत लोकांना माहित नसतं की लोकांना आजपर्यंत सीताफळ खाल्ले की आरोग्यासाठी चांगलं असतं असाच त्यांचा भ्रम होता, परंतु कोणत्या लोकांनी सीताफळ अजिबात खाऊ नये, सीताफळ न खाण्याचा सल्ला कोणाला डॉक्टरांना दिला आहे। आता बघा, तुम्हाला सांगतो, आता बघा, पहिला गट अशी जे लोक आहेत ज्यांनी सीताफळ अजिबात खायचं नाही, अन्यथा त्यांच्या जीवावर देखील ही सीताफळ बेतू शकतं। आता बघा, सगळ्यात पहिलं म्हणजे ज्यांना सर्दी आहे, खोकला झालाय, ज्यांना आता छातीचा त्रास आहे, असे लोक आता सीताफळ खाऊ नये। अजून पण 3 प्रकार सांगणार आहे बघा। आता आयुर्वेदानुसार सीताफळ हे थंड प्रकृतीचं म्हणजे सीताफळ आहे। जर तुम्हाला सर्दी, खोकला, कफाचा त्रास असेल तर सीताफळ खाल्ल्याने तुम्हाला त्याचा प्रचंड त्रास होऊ शकतो, तुम्हाला कफ होऊ शकतो, परिणामी तुम्हाला न्यूमोनिया होण्याची देखील शक्यता असते। त्यामुळे फुफ्फुसामध्ये कफ देखील वाढू शकतो, त्यामुळे तुम्हाला श्वास घ्यायला देखील त्रास होऊ शकतो। त्यामुळे अशा परिस्थितीत असाल तर तुमची छाती भरली असेल, तुम्हाला सर्दी झाली असेल किंवा तुम्हाला श्वास घेताना तुम्हाला त्रास होत असेल तर तुमच्यासाठी हे आता सीताफळ अमृत नसून विष ठरू शकतं। जर तुम्हाला सर्दी, खोकला, कफाचा त्रास असेल तुम्ही अजिबात सीताफळ खाऊ नका। आता बघा, दुसरा प्रकार आहे, ज्या लोकांनी सीताफळ अजिबात खायला नाही पाहिजे ते म्हणजे ज्यांना आधीच गॅसेसचा त्रास आहे, ऍसिडिटीचा त्रास आहे, पोट फुगण्याची समस्या आहे। ज्यांनी जास्त प्रमाणामध्ये सीताफळ खाल्लं तर अतिशय फायबर त्यांच्या पोटामध्ये जाऊन गॅस, पोटदुखी, डायरिया, जुलाब यासारख्या गंभीर समस्यांना हे सीताफळ खाल्ल्याने त्रासदायक होऊ शकतं। डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की ज्यामुळे लोकांनी तुमची पचन क्षमता अजूनही जास्त कमकुवत होऊ शकते, त्यामुळे या लोकांनी या फळापासून दूर राहिलेलंच बरं असं देखील सांगितलेलं आहे। आता बघा, तिसरा प्रकार आहे जे सांगणार आहेत, ज्या लोकांनी अजिबात या सीताफळाला शिव सुद्धा नाही। आता बघा, तिसरा प्रकार यामध्ये सांगणार आहे म्हणजे सीताफळामध्ये नैसर्गिक साखर भरपूर प्रमाणामध्ये असते, त्यामुळे जास्त प्रमाणे कॅलरी आणि उष्मांक यामध्ये असतात, ज्यामुळे रक्तात जर गेलं हे तर रक्तात साखरेचा स्फोट होऊ शकतो, ज्यामुळे तुमचं वजन कमी करण्याचा प्रयत्न तुम्ही करत असाल आणि तुम्ही दिवसभर एका जागी बसून काम करत असाल आणि सीताफळ अतिशय कमी प्रमाणामध्ये खाऊ किंवा टाळा। जास्त सीताफळ खाल्ल्याने तुमचं वजन प्रचंड झपाट्याने वाढू शकतं असे देखील काही लोक म्हणत आहेत, ज्यांचं सीताफळ खाणं हे अत्यंत धोकादायक आहे, जीव घेणं देखील ठरू शकतं। म्हणजे मधुमेह असे रुग्ण असतील, अजून पाहायला गेलं तर शुगर, ज्यांना शुगर आहे जे रुग्ण असतील त्यांनी हे सीताफळ कधीच खाऊ नये असे डॉक्टरांनी सांगितले आहे। त्यांच्यात नैसर्गिक साखर जरी असते, हे जर खाल्लं तर फायबर यामुळे जास्त यामध्ये वाढल्याने अचानक रक्तातील साखर झपाट्याने वाढत असते आणि एका दृष्टीने चांगला आहे, पण दुसऱ्या दृष्टीने जर विचार केला तर जे मधुमेहाचे लोक आहेत, ज्यांना म्हणजे साखर आहे,
ज्यांनी सीताफळाचं अजिबात सेवन करू नका असं देखील डॉक्टरच्या माध्यमातून सांगण्यात आहे। त्यामुळे मधुमेह असेल, डोळे झाकून दुसऱ्यांदा फळ तुम्ही खाऊ नका। डॉक्टरांच्या तुमच्या मते फॅमिलीमध्ये डॉक्टरांना एखादा विचारा तरच तुम्ही या सीताफळाला हात लावा। आता ज्यांना रक्ताचा त्रास म्हणजे ज्यांचं रक्त कमी वगैरे, ज्यांचा बीपी लो आहे, तर तुम्हाला ऐकून धक्का बसेल। आता तुम्हाला पोटॅशियम, सीताफळामध्ये पोटॅशियम आहे, हाय ब्लड प्रेशर कमी करायला पोटॅशियम मदत करत असतं। पण ज्या व्यक्तींना ब्लड प्रेशर आधीच कमी आहे, ज्यांना सीताफळ जर खाल्लं तर सीताफळ खाल्ल्यानंतर पोटॅशियम त्यांचं ब्लड प्रेशर आणखी कमी करेल। यामुळे अचानक तुम्हाला चक्कर येणं, डोळ्यासमोर अंधार येणं, थकवा येणं, काही गंभीर प्रसंगामध्ये तुम्हाला बेशुद्ध पडून त्याचा मृत्यू देखील होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे तुम्हाला जर बीपीचा त्रास असेल, सीताफळ तुमच्यासाठी अतिशय धोकादायक ठरू शकतं। आणखी एक धोक्याची सूचना, सीताफळच्या ज्या बिया आहेत तर त्या देखील तुमच्यासाठी अतिशय धोकादायक आहेत। तुम्ही जर पोटात झुकून या जर बिया चावल्या गेल्या तर तुमच्या आरोग्याला गंभीर हानी देखील होऊ शकते। बऱ्याचशा आयुर्वेदात सांगितले की या बियाची पावडर करून सुद्धा तुम्ही केसाला लावा, पण हीच पावडर तुमच्या डोळ्यामध्ये पडली तर तुमची दृष्टी जाण्याचा धोका देखील उद्भवू शकतो। ज्यामुळे ज्या लोकांना मधुमेह नाही, बीपीचा त्रास नाही, ज्यांना पोटाचे विकार नाहीत, ज्यांना लठ्ठपण नाही, अशा प्रकारच्या निरोगी व्यक्तींनीच हे आता फळ खावं असं डॉक्टरच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। ज्यांना बीपीचा त्रास आहे, साखर आहे, लठ्ठपणाचा त्रास आहे, यांना आता हे फळ तुम्हाला अजिबात खायचं नाही असे डॉक्टरनी सक्त निर्देश देखील देण्यात आले। आता नक्की लक्षात ठेवा, याचा नियमित वापर करा। तुम्हाला अशाच प्रकारची आरोग्याविषयी माहिती पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तुरा YouTube चॅनल आहे, ते YouTube चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद।